वेलकम बॅक गाईज टू अवर न्यू ब्लॉग. आम्ही इथे मी आलो आहे कल्याणला तिघंजणं आणि इकडून आम्ही सरळ चाललो आहे संभाजीनगरला. तिकडे आम्ही कुठे कुठे फिरणार काय फिरणार ते तुम्ही गेस करा सध्या. तर मग भेटूया चला. तर गाईस आता तुम्ही बघू शकता इथे 2 वाजलेत आणि आम्ही संभाजीनगर या रेल्वे स्टेशनवर पोचलो आहे. तर इथून आम्ही थेट बस स्टँडला जाणार आहे आणि तिथून बस घेऊन सरळ पुढील वाटचाळीस जाणार आहे. गाईज आम्ही रिक्षात इथे उतरलो आणि इथे बस स्टॉपला आलो आहे. असा हा संभाजीनगरचा बस स्टॉप आहे. इथे आम्ही थोडा वेळ थांबणार आहे आणि इथून बस घेऊ जायला, कारण प्रवास खूप मोठा आहे. तर आम्ही बसचा प्रवास करून इथे आलो आहे आणि पाहू शकता तुम्ही हा मंदिर. सकाळचे 4 वाजले. तर 4 वाजले तिथे आणि आम्ही चाललोय सगळे मंदिरामध्ये. पटापट चेंज झालोय, कुर्ता वगैरे घातलाय. तर सगळे आम्ही मस्त तयारी वगैरे केली आहे आणि इकडून सरळ आम्ही मंदिरात चाललोय 4 वाजता. एकदम आल्या पहाटे चेंज केलं. मंदिराचे दर्शन झाल्यानंतर आम्ही इथे अजिंठा वेरूळ ही लेणी पाहायला आलोय. तर आम्हाला इथे असे टोकन देण्यात आलेत, जे टोकन घेऊन आम्हाला आतमध्ये जायचं आहे. तर काही असं नेचर आहे.
16 नंबर 16 चपला बाहेर आहे. चपला काढायच्यात का आज खाऊन असलं खतरनाक कुठले हे वाला स्तंभ बा? हा वरून खाली खोदलेला मंदिर आहे. एकच दगड आहे. तो खालून वरती ना हे करता वरून खाली खोदलेलं आहे. आणि आपल्या 20च्या नोटीवर जे चिन्ह असतं ते चिन्ह इकडे हे वाला. हा राईट हाच दर 20ची नोट नाही. ओके ओके कळालं आई.
ओम टॅटू काढतो का? ओम दगडाच्या कानातले घेतो का? हो कुठे आहे? तेव्हा इथे आहेत, खरंच आहेत. हे दगडाच्या कानातले इथे मिळतात. तर गाईज आम्ही इथे विश्वकर्मा मंदिरात आलोय आणि तुम्ही इथलं दृश्य खरंच बघितलं नसेल, कारण असा शिवलिंग कुठे बघणं मिळणारच नाही. गाईज आम्ही तो मंदिर केल्याच्या नंतर आता भद्रा मारुती या मंदिरात आलो आहे. इथे मारुतीची अशी खूप मोठी मूर्ती आहे. खूप प्रवास केला आणि तिथून आता आम्ही तिघंजणे हे इथं आलो आहे. तर गाईज आम्ही भद्रा मारुती मंदिरातनं आशीर्वाद वगैरे घेऊन आम्ही तिथून निघालो आता सरळ, आणि आम्ही सरळ आता इथून घरी जाणार आहे. तर ही ट्रिप इथे संपते. तुम्ही पण लाईफमध्ये फिरा, एन्जॉय करा, मस्ती करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ येण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग लवकरच मिळेल. आतासाठी बाय. चला.